नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपुरातील डॉक्टरची तलावात उडी घेऊन आत्महत्या। जयसिंगपूर येथील 11वी गल्ली डेव्हॉन्स कॉर्नर चौकात राहणाऱ्या 35 वर्षीय तरुणानं दगडविटाने भरलेली सॅक पाठीला बांधून राजाराम तलावात उडी टाकून आत्महत्या केली। दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अवधूत प्रकाश मुळे असं त्याचं नाव आहे। शनिवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला। कौटुंबिक निराशेतून तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। त्याचे वडील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक होते। शुक्रवारी सायंकाळी कुटुंबीय मित्रांना व्हॉट्सॲपवरून कोल्हापूर येथील राजाराम तलावात आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठवला होता। राजाराम तलावात उडी टाकून आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं काठावर दुचाकी पार्क करून त्यावर लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती। राजाराम पोलिसांनी तलावातून मृतदेह बाहेर काढला त्यावेळी भागातील नागरिकांनी गर्दी केली होती। काहींना त्याची ओळख पटल्यावर जयसिंगपूर येथील नागरिकांशी फोनवरून चर्चा केली। कोल्हापूर इथं घडलेल्या घटनेची माहिती दिली। हा तर दाताचा डॉक्टर होता। त्यानं कोल्हापूर इथं आत्महत्या केल्याची माहिती जयसिंगपूर शहरात कळताच मुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचा तो माजी विद्यार्थी होता। शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। राजारामपुरी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सॲप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।